दक्षिण दिशेकडून राक्षस उत्तर दिशेकडे जात आहे आणि त्या राक्षसाला जो कोणी मनुष्य त्या राक्षसाचा वध करील त्याला या संपूर्ण अवंतिका नगरीचं साम्राज्य भूषवण्याची संधी मिळेल आणि तो पुढे संपूर्ण या अवंती नगरीचा सम्राट होईल. हे वाक्य विक्रमाच्या कानावरती पडलं. लहान बाळ बोलत आहे आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर आपल्या कमरेची तलवार उपसली आणि राक्षसाला मारण्यासाठी दक्षिण दिशेकडे विक्रम निघाला. चित्रमा नावाचा गंधर्व होता, परंतु माता पार्वतीनं शाप दिल्यामुळं राक्षस योनीमध्ये पृथ्वी तलावरती भटकत होता. राक्षस असून सुद्धा मनुष्याचा वेश धरून दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जात होता. विक्रमाने राक्षसाला पाहिलं, मनुष्य रूपाने येत आहे, हातामधली तलवार सज्ज केली आणि जवळ आल्याबरोबर राक्षसाचा मस्तकाचा वेध घेऊन एका क्षणार्धामध्ये त्या राक्षसाचा वध केला. वध केल्याबरोबर मनुष्य रूपामध्ये असलेला तो राक्षस योनीमध्ये आला आणि राक्षस योनीमधून गंधर्व योनीमध्ये प्रवेश केला आणि दिव्य असा त्याचा देह त्या राक्षसाच्या शरीरातून आत्मारूपी बाहेर निघाला. आणि या चित्रमा राक्षसाला, चित्रमा जो गंधर्व होता, याला शाप का दिला, काय आहे ही कथा जाणून घेऊया नवनाथ भक्तिसराच्या 26व्या अध्यायामध्ये. रामकृष्ण हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी. कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं मिथिलेचा जो राजा, त्याने आपल्या राजकुमारीचा विवाह गाढवाशी लावून दिला. तो सगळा अध्याय, तो समग्र वृत्तांत आपण पाहिला कालच्या अध्यायामध्ये. आपल्या प्रजाजनामध्ये आपली निंदा होऊ नये म्हणून राजाने आपल्या लेकीचं लग्न गाढवासोबत लावलं आणि आपल्या राज्याच्या बाहेर म्हणले तुम्ही इथं राहू नका आणि तुम्ही हे राज्य सोडून दुसरीकडे राहा. त्यांचा निरोप घेऊन कमठ, त्याची पत्नी सत्यवती आणि गाढव सगळेजण मजल दर मजल करत या ठिकाणी अवंती नगरीमध्ये येऊन पोहोचले. या ठिकाणी त्याचा व्यवसाय कुंभार होता आणि अवंती नगरीमध्ये एका कुंभाराच्या घरी त्याने मुक्काम केला. सत्यवती जी होती सुंदर आणि विलक्षण असणारी कन्या. आता एखाद्या स्त्रीकडे जर पाहिलं तर ती स्त्री कुलवंत घराण्यातली आहे असं प्रथम दर्शनी दिसून येईल. राजघराण्यातली स्त्री, राजमर्तबा आणि थाटामाटात असणारी ती स्त्री, तिच्याकडे पाहिल्यावर कोणालाही नाही वाटत की ही कुंभाराच्या घरची सून आहे किंवा कुंभाराची मुलगी आहे. प्रथम दर्शनी सुंदर आणि राजकुमारी भासणारी सत्यवती कमठाबरोबर अवंती नगरीमध्ये आली. एका कुंभाराच्या घरी निवास केला. कुंभाराच्या घरी थांबले त्यांनी आणि दोघांचाही विवाह झालेला होता. राजकुमारी सत्यवती आपल्या पित्याची सगळं या ठिकाणी ऐश्वर्य सोडून या अवंती नगरीमध्ये कुंभारासोबत राहत होती. आपल्या पित्याने एका गाढवाशी विवाह लावून दिला. या गोष्टीचं तिला दुःख नव्हतं. आपल्या पित्याने जे काही केलं आहे आपल्या हितासाठी केलेलं आहे आणि माझे वडील माझ्या हिताचा निर्णय घेतील याबद्दल काहीच शंका नाही. मी त्याबद्दल शंका उत्पन्नही करणार नाही. आपल्या वडिलांच्या निर्णयामध्ये
खुश असणारी सत्यवती मिथिला नगरीमध्ये राहत आहे. राजकुमारी म्हटल्यानंतर काय हो, हातापायाला जिकडं तिकडं दास दाशा, सेवा करण्यासाठी सेवेकरी, सगळ्या सोयी युक्त असलेली राजकुमारी होती. परंतु तिचा विवाह झाल्यानंतर एका कुंभाराच्या इथे येऊन काम करत आहे. हातापायाला दाशा असणारी राजकुमारी कुंभाराच्या घरचं माती या ठिकाणी घडवणं, मडके तयार करणं, त्या व्यवसायामध्ये गुंग झाली. एके दिवशी सत्यवतीनं जो कमठ नावाचा जो कुंभार आहे, थोडक्यामध्ये तिचा सासराच असं समजूया, कमठाला सांगितलं, महाराज तुमच्या सांगण्यावरून मी माझे पती जे गाढव आहेत, गाढवाशी विवाह केला आणि मला माझ्या पतीला भेटण्याची इच्छा आहे. त्यांनी त्या गाढवाला बाहेरच सोडलं होतं आणि मध्ये नगरीमध्ये वास्तव्याला होते. उदरनिर्वाह, गाडगे मडके घडवणं, विक्री करणं, नित्यक्रम त्यांचा दिनचर्याच होती. सत्यवतीनं आपल्या मनामध्ये असलेला जो वृत्तांत होता, मनामधली जी इच्छा होती, ती कमठाला बोलून दाखवली आणि कमठाने ठीक आहे म्हणलं, मी तुझ्या पतीला बोलतो. आणि त्याच रात्री कमठानं, ते गाढव एवढं हुशार होतं, दिवसा बोलत नाही, संध्याकाळी बोलायचं गाढव ते. आणि श्राप लागल्यामुळं सुरोचन नावाचा गंधर्व होता. इंद्राची सभा चालू असताना सभेमध्ये नृत्यांगना नृत्य करत होता आणि मेनकेचा हावभाव पाहिला, तिचं सौंदर्य पाहिलं आणि मेनकेच्या हाताला जाऊन धरला कामवासनेच्या उद्देशानं. त्यामुळं त्याला इंद्राने शाप दिल्यामुळे जा म्हणले, तू पृथ्वी तलावर गाढव होऊन राहशील. या शापामुळे सुरोचन तो गाढव येऊन राहिलेला होता. आणि पाया पडून उशाप मागितल्यावर इंद्रानं सांगितलं की जा म्हणले, 12 वर्षानंतर तू या शापातून मुक्त होशील आणि ज्यावेळेस तू तुझ्या पुत्राचं मुख पाहशील, सत्यवती सोबत ज्यावेळेस तुझा विवाह होईल, तुझ्या पुत्राचं मुख पाहिल्यानंतर तू या शापातून मुक्त होशील. अशी ही सुरोचनाची कथा. आणि हा सुरोचन गाढवाच्या रूपामध्ये पृथ्वी तलावरती वावरत आहे. संध्याकाळी कमठ त्या गाढवाला भेटण्यासाठी गेला आणि गाढवाला म्हणतो, गंधर्वराज, आपल्या पत्नीनं आपल्याला भेटण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे, आपल्याला भेटण्याची. असं सांगितल्यावर गाढवाच्या रूपामध्ये असलेला तो सुरोचन म्हणाला, कमठा, आता ते तुमच्या विधीप्रमाणे तर आमचा विवाह झालेला आहे, हे मला मान्य आहे, परंतु आमच्या राक्षसी रीतिरिवाजानुसार राक्षसी विवाह, आसुरी विवाह अजून तिला झाला नाही. म्हणजे माझा तिच्यासोबत आसुरी विवाह झाला नाही, म्हणून मी तिला या ठिकाणी स्वीकार करू शकत नाही तिचा. आणि जोपर्यंत विवाह होणार नाही तोपर्यंत मला तिला स्पर्श करता येणार नाही, तिच्यासोबत संवाद साधता येणार नाही आणि कामसुख तिच्यासोबत घेता येणार नाही. आणि माझ्या पत्नीनं कामाविषयी इच्छा तुझ्याकडे व्यक्त केलेली आहे मला भेटण्याची, हे मला मान्य आहे, परंतु काय करावं लागेल, आपल्याला हा जो आसुरी विवाह आहे हा विवाह पूर्ण करावा लागेल. आणि काय करावं लागेल कमठा, अत्यंत या ठिकाणी कुणालाही न सांगता गुप्तपणे हा विवाह आपल्याला पार पाडावा लागणार आहे. कमठाला सगळा वृत्तांत सांगितला आणि कमठ तो सुरोचन, गाढवाच्या रूपामध्ये असलेला सुरोचन आणि सत्यवर्माची सुलक्षण अशी कन्या राजकुमारी सत्यवतीचा आणि गाढवाचा पुन्हा गंध आपला
आसुरी विवाह झाला. अतिशय गुप्त पद्धतीने हा विवाह उरकून घेतला आणि विवाह उरकून घेतल्यानंतर आणि त्या गंधर्वाने सांगितलं, जा म्हटले, आमच्या या संघामधून राजकुमारीला अतिशय दिव्य असा पुत्र जन्मणार आहे. कुंभार होता. कुंभाराने हात जोडला आणि हात जोडून म्हणतो, महाराज, मी अज्ञानी आहे. आपण काय बोलत आहात हे मला समजत नाही आहे. कृपा करून त्याचा जर उलगडा करून सांगितला तर मला समजायला सोपं होईल. राजकुमारी या ठिकाणी स्त्री आहे आणि आपण गाढवाच्या रूपामध्ये आहात. आपल्या दोघाचा संग कसं काय शक्य आहे? त्यावेळी त्या गाढवानं सांगितलं, मी हे गाढवाचं रूप पालटून माझ्या मूळ रूपामध्ये येऊन ज्यावेळी राजकुमारीचा ऋतुकाळाचा दिवस येईल, ऋतुकाळाच्या 4थ्या दिवशी मी तिला भेट देईन आणि आमच्या दोघांच्या शरीर संबंधामधून दिव्य असा पुत्र जन्माला येईल. असं सांगितल्यावर कंठाला बरं वाटलं. त्याच्या शंकेचं निरसन झालं. इकडं राजकुमारी सत्यवतीला निरोप सांगितला. आता ती मुळात राजकुमारी राहिलेली नव्हती, एका राजाची कन्या होती, परंतु कुंभाराच्या घरी येऊन राहत असल्यामुळं तिच्या जे घरी, पित्याच्या घरी जो तिचा थाटमाट होता तो इथं नव्हता आणि एक दासी बनून काम करत होती. त्या ठिकाणी संपूर्ण वृत्तांत कुंभारानं सत्यवतीला येऊन सांगितला. सत्यवतीला सांगितलं, तुझा जो पती आहे तुझ्या ऋतुकाळाच्या 4थ्या दिवशी तुला येऊन भेट देणार आहे. असं म्हणाल्याबरोबर अतिशय आनंदित झाली. आणि ज्यावेळी त्या दोघांचं लग्न झालं होतं त्यावेळीपासून सत्यवतीनं आपल्या पतीचं मूळ रूप काय आहे, तो कसा दिसतो, त्याचं काय सौंदर्य आहे ते पाहिलेलं नव्हतं आणि तिच्या मनामध्ये ते जाणून घेण्याची अतिशय अशी उत्कंठा होती. आणि म्हणले, आपल्या पतीची आपल्याला भेट होणार आहे. ऋतुकाळाचा 4था दिवस आल्यानंतर सत्यवतीनं कमठाला सांगितलं, जावा म्हणले, माझ्या पतीला निरोप द्या, माझा आज ऋतुकाळाचा 4था दिवस आहे. आणि ज्यावेळेस कमठाने सुरोचनाला जाऊन सांगितलं त्यावेळी त्यानं आपलं गाढवाचं रूप पालटून त्याच्या मूळ स्वरूपामध्ये आला. अतिशय सुंदर, दिव्य आणि देखणं असणारं त्याचं स्वरूप लख असा त्याच्या सर्वांगामधून प्रकाश पडतोय. अतिशय दिव्य देह असणारा हा गंधर्व कमठानं बघितलं. म्हणजे आपल्याकडे हे जे गाढव होतं इतकी दिवस, त्याचं एवढं सुंदर देह, एवढा सुंदर याचं शरीर आहे आणि म्हणले काय दिव्य देह आहे, साक्षात गंधर्व आहे. त्याचं रूप बघितलं आणि त्याच्या पाया पडून कमठ म्हणतो, हे महाराज, प्रत्यक्षात गंधर्वराज, तुम्ही मला उदारांतकरणाने क्षमा करा. कारण का, मी तुम्हाला एक सामान्य गाढव समजलो आणि सामान्य गाढव समजून तुमच्यावरती मातीचं ओझं लादलं. कधी कधी तुमच्यावर बसून गेलो मी आणि तुम्ही चलत नसताना माझ्या पायाच्या टाचेने पोटाला टिचकाऱ्या मारून तुम्हाला पळवलो, तुमच्या देहाला त्रास दिला. मला उदार अंतकरणाने क्षमा करा. आपण प्रत्यक्षात स्वर्गलोकीमध्ये निवास करणारे गंधर्वराज पृथ्वी लोकावरती येऊन आम्हाला सेवा करण्याची भाग्य दिलं, परंतु या दासानं तुमचा छळ केला, मला माफ करा म्हणून गंधर्वाच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं आणि त्याच्या रूपाकडे शांतपणे पाहू लागला. किती दिव्य स्वरूप आहे. मुळामध्ये गंधर्वराज जे सुलोचन होते कुंभारावरती नाराज नव्हतेच. कारण का, जोपर्यंत राजकुमारी सत्यवती सोबत त्याचा विवाह होणार नव्हता तोपर्यंत
राजकुमारी सोबत त्याला संग करता येणार नव्हता आणि राजकुमारी सोबत संग केल्याशिवाय त्यांना पुत्र होणार नव्हता आणि पुत्राचं मुख पाहिल्याशिवाय हा श्रापामधून मुक्त होणार नव्हता. कुंभाराचे त्याच्यावरती खूप मोठे उपकार होते आणि त्याच्यावरती राग नव्हता. उदार अंतकरणाने त्याला माफ केलं आणि माफ करत सुलोचन म्हणतो, याच्यामध्ये क्षमा मागण्यासारखं काही नाही आहे. आणि म्हटले, आता म्हटले काय करा तुम्ही, त्वरा करा. राजकुमारी सत्यवती तुमची वाट पाहत बसलेली आहे. त्यात सुंदर देहधारी, दिव्य देहधारी सुलोचनाला आपल्या हाताला धरलं आणि राजकुमारीकडे म्हणजे सत्यवतीकडे या ठिकाणी घेऊन आला. सत्यवतीनं पाहिलं, एवढा सुंदर आणि तेजस्वी असणारा हा देह, सुंदर शरीर प्रत्यक्षात या ठिकाणी मदनाचाच या ठिकाणी अवतार पृथ्वी तलावरती येऊन मदनाने संचार करावा, इतकी दिव्य आणि तेज त्याचा चेहरा, त्याचं सौंदर्य पाहिलं. त्याच्या अंगावरती असणारे वस्त्र, अंगावरची आभूषण आणि दिव्य देहधारी गंधर्व पाहिला आणि सत्यवतीला अतिशय आनंद झाला. हातामध्ये पंचारती घेतली आणि पंचारतीनं ओवाळून त्याचं स्वागत केलं मनोभावानं. गाढवासोबत लग्न केली होती आणि प्रथम पहिल्याच वेळेस आपला पती कसा दिसतो हे तिच्या लक्षामध्ये आलं आणि अतिशय आदरातिथ्यानं आरती ओवाळून त्याचं स्वागत केलं आणि आसुरी विवाह करून सत्यवतीचा पत्नी म्हणून गंधर्वानं स्वीकार केला. पत्नी म्हणून स्वीकार केला. ते दोघं जे उभयता होते पती पत्नी, त्याच रात्री या ठिकाणी एकांतामध्ये रममान झाली. तिसरा व्यक्ती त्या ठिकाणी कोणीही नव्हता आणि दोघांचाही संग झाला आणि त्याच रात्री संध्याकाळी सत्यवती गर्भवती राहिली, गर्भ राहिला. दोघांच्या गुजगोष्टी चालू आहेत, पती पत्नी. आणि आपल्याला गाढव रूपामध्ये या पृथ्वी तलावरती काय यावं लागलं त्याबद्दल सुलोचन सांगत आहे. प्रिये सत्यवती, माझा हा सुंदर देह, मी या इंद्रपुरीचा राहणारा गंधर्व, अतिशय सुंदर असं माझं जीवन होतं आणि एके दिवशी माझ्याकडून दुष्कृत्य घडलं आणि इंद्राचा शाप लागल्यामुळं मी या पृथ्वी तलावरती गाढव होऊन राहिलेला. आपल्या जन्माचा सगळा पूर्व वृत्तांत सत्यवतीला सांगितला आणि म्हटले, तुझे माझ्यावरती कितीतरी उपकार आहेत, तुझ्या पित्याचे माझ्यावरती उपकार आहेत. एका गाढवाला आपली कन्या कोण द्यायले आणि तुझ्या पित्यानं तुझा विवाह माझ्याशी लावून देऊन माझ्यावरती थोर उपकार केले आणि तू सुद्धा आपल्या पित्याला काहीही प्रश्न न करता माझ्यासोबत लग्न केलं. तुझेही माझ्यावरती अत्यंत उपकार आहेत आणि आपल्या या संघामधून तुला असा दिव्य देहधारी पुत्र जन्माला येईल. त्या पुत्राचं नाव तू विक्रम ठेव आणि तो विक्रम अवंती नगरीवरती राज्य करेल आणि या त्रिभुवनामध्ये तो कीर्ती करेल. आपल्या संघामधून येणारा हा पुत्र दिव्य देहधारी आहे आणि त्याच्याबद्दल सगळी हकीकत सांगितली. म्हटले, मी शाप झाल्यामुळे या धर्तीवरती आलेलो आहे. ज्या दिवशी आपल्या दोघांना पुत्र होईल आणि ज्या दिवशी मी आपल्या बाळाचं मुख पाहिल त्या दिवशी मी माझ्या या शापातून मुक्त होऊन पुन्हा गंधर्व स्वरूपामध्ये येणार आहे. प्रिये, त्यावेळी मला पुन्हा अमरपुरीला जावं लागेल. स्वर्गामध्ये इंद्रपुरी अमरपुरीमध्ये जावं लागेल आणि त्यावेळी तू दुःख व्यक्त करायचं नाही. आपल्या या पुत्राकडे, दिव्य देहधारी असणाऱ्या आपल्या पुत्राकडे पाहून तुझं जे उर्वरित आयुष्य आहे आनंदामध्ये घालवायचं.
मी जातेवेळी दुःख व्यक्त करायचं नाही, अशी सगळीच्या सगळी संपूर्ण हकीकत सत्यवतीला सांगितली. दोघांनी एकमेकाचा या ठिकाणी आनंदामध्ये गुजगोष्टी करत ती रात्र घालवली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरोचनाने गाढवाचं रूप घेऊन पुन्हा आपापल्या नित्यकर्माला लागला. आणि पुढे काही दिवसानंतर, आता त्याच दिवशी गर्भ राहिला होता, काही दिवसानंतर सत्यवती गर्भवती राहिली. सगळ्या नगरीमध्ये वृत्तांत पसरला आणि कुंभाराच्या घरी एक सुंदर अशी स्त्री आहे आणि ती गर्भवती राहिलेली आहे. कोण आहे की कुठली बाई आहे की, आणि कुंभाराने आपल्या घरी का ठेवून घेतले की का, अशा चित्र विचित्र गोष्टी संपूर्ण नगरामध्ये चर्चेत येऊ लागल्या, होऊ लागल्या. आणि जो कुंभाराला विचारू लागला, ही मुलगी कोण आहे असं म्हणाल्यावर कुंभार म्हणायचा, ही माझी लेक आहे आणि मी माझ्या लेकीचं बाळंतपणासाठी ही या ठिकाणी आलेली आहे माहेरला, आणि हिचं बाळंतपण झाल्यानंतर ती आपल्या पतीच्या घरी निघून जाईल असं म्हणून सगळ्या लोकांचं बोलणं बंद केलं. 9 महिने उलटून गेले आणि सुंदर अशा दिव्य पुत्राला सत्यवतीने जन्म दिला. अतिशय दिव्य देहधारी पुत्र, पांढर शुभ्र वर्ण, नाजूक नाजूक हातपाय डोळे आणि दिव्य देहधारी असणारा तो पुत्र पाहून सत्यवतीला अतिशय आनंद झाला. आपल्याला किती सुंदर पुत्र झालेला आहे. 9 मास लोटल्यानंतर आपल्या पतीकडे वर्तमान पाठवला, आपल्याला पुत्र झालेला आहे, आपल्याला बाळ झालेला आहे. गाढवापर्यंत वृत्तांत पोहोचला आणि त्या गाढवाने तो त्याचा वेश पालटून पुन्हा गंधर्व रूपामध्ये आला. आपल्या पत्नीच्या समीप आला आणि पत्नीला म्हणतो, कुठे आहे आपला पुत्र, मला पाहू दे. आणि तिनं एका कुंचीमध्ये पुत्राला गुंडाळून त्याच्या हातावरती दिलं. आपल्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं. बाळाचा चेहरा पाहिला आणि त्याला अतिशय समाधान वाटलं. आणि त्याच क्षणी आपल्या बाळाचा चेहरा पाहिल्यानंतर इंद्राच्या वचनाप्रमाणे तो शापामधून मुक्त झाला. तो शापमुक्त झाल्याबरोबर लगेच अमरपुरीच्या इंद्राने त्याचा जो या ठिकाणी विमानाचा जो चालक होता मातलीला लगेच पाठवलं, आपलं विमान दिलं आणि जावा म्हणले. सुरोचना आता शापातून मुक्त झालेले आहेत, त्यांना अमरपुरीला घेऊन या. लगेच त्या ठिकाणी मातली आला. मातलीनं सुरोचनाला प्रणाम केला, महाराज मी आपल्याला नेण्यासाठी आलेला आहे. अमरपुरीवरून या ठिकाणी भगवान इंद्रांनी आपल्यासाठी विमान पाठवलेलं आहे आणि आपण या विमानामध्ये आरूढ व्हा. इकडं सत्यवतीनं सगळा वृत्तांत ऐकला. आता आपला पती आपल्याला सोडून जाणार आहे आणि याचा आता तो स्वर्गामध्ये गेल्यानंतर याचं काय दर्शन होणार आहे आपल्याला. तिच्या अंतःकरणामध्ये अतिशय दुःख आणि विव्हळ होऊन सत्यवती रडू लागली आणि आपल्या पतीला म्हणते, महाराज मी राजाची राजकन्या आहे. आपल्या या महालामधलं सगळं सुख ऐश्वर्य पंचपक्वान सगळं या ठिकाणी मी सोडून दिले आणि आपल्या पित्याने आपल्याशी विवाह करून दिला आणि माझ्या राजवाड्यातलं सगळं सुख संपन्न ऐश्वर्य संपदा सोडून मी तुमच्यासाठी या ठिकाणी आले. सुंदर असा आपला पुत्र झालेला आहे आणि याला सोडून तुम्ही कसं जाता? तुम्ही जायचं म्हणता, आपल्या या पुत्राला सोडून तुम्हाला जावं तरी कसं वाटत आहे? आणि मला जर सोडून गेलो, माझा तरी विचार करा, मी कुणाकडे बघून जगू? कोण आहे मला तुमच्याशिवाय? आई वडिलांना सोडून मी तुमच्यासाठीच या ठिकाणी आले आणि आपण मला सोडून जात आहात. माझा विचार करा. आणि माझा केवळ आणि केवळ आधार तुम्ही आहात आणि आपण जर मला सोडून गेला, माझं कसं व्हायचं? तिचा तो शोक पाहिला आणि सुरोचनालाही या ठिकाणी मनाला अतिशय वाईट वाटलं. साहजिकच आहे,
इतकी दिवस आपल्या पत्नीच्या सहवासामध्ये राहिला आणि आज तिला सोडून जायचंय. मोठ्या जड अंतकरणाने सुरोचन गंधर्व सत्यवतीला म्हणतो, सत्यवती, दुःख करण्याचं काही कारण नाही आहे. माणसाच्या प्रारब्धाचा जो भोग आहे तो भोग त्याला भोगावाच लागतोय. मी जे दुष्कृत्य केलं त्या दुष्कृत्यामुळं शापित होऊन या पृथ्वी तलावरती आलो आणि तुझा संग मला लाभला. 4 दिवस का होईना पत्नीचं सुख तू मला दिलंस आणि म्हणले तू आता मला प्रेमाने पाठव, आनंदाने निरोप दे. दुःख करण्याचं काही कारण नाही आणि ज्या ज्या वेळी तुला माझी आठवण येईल तू माझं जर स्मरण केलीस तर मी तुला या ठिकाणी प्रगट होऊन दर्शन देईन, असं मी तुला अभिवचन देतो. गंधर्व राजाने सांगितलं आणि मोठ्या जड अंतकरणाने सत्यवतीला आपल्या हृदयाशी धरलं आणि प्रेमाने आपल्या पुत्राला जवळ घेतलं. आपल्या पुत्राला शेवटचा निरोप देताना आपल्या हृदयाला कवटाळून त्याला प्रेम दिलं आणि गंधर्व राजाने त्याचं प्रेमाने चुंबन घेतलं. आपल्या बाळाविषयी त्यानं त्याच्या मनामध्ये जो मोह होता तो मोह आवरला आणि सत्यवती रडत आहे. आपला पती आपल्याला सोडून जाणार आणि सुरोचनाचं अंतकरण गहिवरून आलं आणि ज्या ज्या वेळी तू माझं स्मरण करशील मी तुला दर्शन देईन असं म्हणून मोठ्या जड अंतकरणाने सत्यवतीला निरोप देऊन विमानामध्ये बसून मातली सोबत अमरपुरीला गंधर्व गेलेला आहे सुरोचन. आता या ठिकाणी भर्तरीच्या कथेकडे वळूया. सुरोचनाने या ठिकाणी गंधर्व लोकांमध्ये प्रस्थान केल्यानंतर सत्यवतीनं मोठ्या धैर्याने स्वतःला सावरलं आणि जो लहान बाळ आहे बाळ विक्रमाच्या संगोपनामध्ये आपले दिवस घालवू लागले. लहानस बाळ आहे, बाळाला नाऊ घालावं, माखू घालावं, बाळाला प्रेमाने दूध पाजावं, त्याला झोके द्यावेत आणि मनोभावेने त्या बाळाला प्रेम करून आपला दिवस कुठं जायचा तिच्या लक्षातच येईना गेलं आणि बाळावरती अतिशय प्रेम करणारी सत्यवती दिवसेंदिवस बाळ मोठा होऊ लागला. 5 वर्षाचा झाला. वर्षामागून वर्ष उलगडून गेली. विक्रम 7 वर्षाचा झाला. अतिशय देखना आणि खेळामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तरबेज असणारा विक्रम काय करायचा, सवंगड्याला घ्यायचा आणि खेळ खेळत असताना हातामध्ये काठीच्या तलवारी करून खेळ खेळायचे आणि त्यांना जिंकून मी राजा आहे आणि हे सगळं राज्य आता माझं, असे खेळ खेळून ज्या वेळेस सत्यवती तिच्याकडे पाहायची काय आनंद व्हायचा तिला. आपला पुत्र या ठिकाणी काय दिव्य आणि तेजस्वी दिसतो. राजाचं या ठिकाणी किती छान साजेसा, त्याच्या रूपाला साजेसा असा खेळ खेळतो आणि प्रसन्न वाटायचे. आणि दिवसेंदिवस मोठा होत 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 राजसेवक जे राजघराण्यातले जे राजसेवक होते राजसेवकाच्या संपर्कामध्ये राहायचं आणि त्यांच्या संपर्कामध्ये राहून राजसेवकाच्या ओळखीनं घोड्यावर बसायला शिकला. राजवाड्यामध्ये विद्या शिकायला जायचा आणि सगळ्या विद्यांमध्ये तो पारंगत झाला. त्याच्या अंगी असलेल्या कला पाहून राजवाड्यामधल्या जे राजसेवक होते त्यांनी सांगितलं ह्याला काय करा म्हणले, महाराज अतिशय हुशार आहे, सगळ्या शस्त्रामध्ये पारंगत आहे, सगळ्या विद्येमध्ये पारंगत आहे आणि आपण काय करा, याला कोणतं तरी पद द्या. असं म्हणाल्याबरोबर राजाने त्याला द्वारपाळ म्हणून, द्वार रक्षक म्हणून राजाच्या सीमेवरती ठेवलं. आणि एके दिवशी असंच आपल्या कामगिरीवर असताना
12 वर्षाचा झाला होता. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला अवंती नगरीचं या संरक्षणाचं काम मिळालं. रात्रंदिवस आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे. आणि एके दिवशी पहारा करत असताना त्याच्या कानावरती आवाज आला. भर्तरी सांगत आहे, पूर्वी पार्वती मातेच्या शापानं चित्रमा नावाचा गंधर्व राक्षस होऊन पृथ्वी तलावरती आलेला आहे. आणि भगवान शंकरांनी त्याला उशाप दिला आणि त्या उशापातून तो मुक्त होऊन पुन्हा या स्वर्ग लोकामध्ये जाणार आहे. आणि चित्रमा गंधर्वाला राक्षस देह प्राप्त झालेला आहे. आणि यावेळी तू मनुष्य रूप घेऊन पृथ्वी तलावर दक्षिण मार्गाकडून उत्तर दिशेकडे जात आहे. आणि त्याला जो कोणी मारल त्याला या सगळं संपूर्ण अवंतिका नगरीचं साम्राज्य, या साम्राज्याचा राजा म्हणून तो घोषित होणार आहे. त्याच्या कानावरचे बोल ऐकले. लहान बाळ व्यापाऱ्यांना सांगत आहे. कोल्हेकुईचा तो अर्थ ऐकला. आणि पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलंच आहे, संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी चोरांना पळवून लावून सगळे व्यापारी पहारा देत बसले होते शेकोटी लावून, पुन्हा त्यांना कोल्हेकुई ऐकू आल्यावर त्या कोल्हेकुईचा अर्थ काय आहे असं भर्तरीला विचारलं. भर्तरीने सांगितलं की राक्षसाला शाप लागल्यामुळं तो पृथ्वी तलावरती भ्रमण करत आहे आणि दक्षिण दिशेकडून प्रवास तो उत्तर दिशेकडे करत आहे. आणि जो कोणी त्याला मारून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या माथी लावून त्याला हे संपूर्ण अवंती नगरीचं साम्राज्य भोगायला मिळणार आहे. सगळा वृत्तांत विक्रमाने ऐकला. आपल्या कमरेची तलवार उपसली आणि क्षणार्धामध्ये आता काहीच विचार करायचं नाही, त्या राक्षसाचा आपण वध करून टाकायचं म्हणून निघाला. आणि विक्रम अतिशय सगळ्या विद्यामध्ये, सगळ्या शस्त्रामध्ये, अस्त्रामध्ये निपुण असलेला विक्रम मनुष्य रूपामध्ये येत आहे. आणि याला आपण याचा वध करायचा म्हणून हातामध्ये तलवार, कमरेची तलवार उपसली आणि येत असलेल्या त्या मनुष्याच्या डोक्यावरती तलवारीचा वार केला आणि क्षणार्धामध्ये त्याला ठार केलं. ठार केल्याबरोबर मनुष्य रूपामध्ये होता, मारल्याबरोबर पुन्हा राक्षस रूपामध्ये त्याचं शरीर राक्षसाचं झालं. आणि राक्षसाच्या त्या शरीरामधून सुंदर असा गंधर्व रूपी आत्मा बाहेर पडला. आत्मा आकाशामध्ये आहे. विक्रमाने पाहिलं, सुंदर असा आत्म्याकडे पाहिलं. त्याच्या मनामध्ये इच्छा म्हणजे उत्कंठा निर्माण झाली, कोण आहे हा? आणि याला आपण सगळा वृत्तांत काय आहे ते विचारावा. विक्रमाने हात जोडला. महाराज, आपण कोण आहात? या ठिकाणी पृथ्वी तलावरती राक्षस योनी आपल्याला कशी काय भेटली? आणि मी तुम्हाला मारल्यानंतर आपण शापातून मुक्त कसे काय झाला? काय कथा आहे मला सांगा. म्हणाला सगळी कथा राक्षसानं सांगितली. पूर्वी म्हणले भगवान शंकर आणि पार्वती माता द्यूत खेळत बसले होते. थोडक्यात सारीपाटाचा डाव असल्यासारखा. आणि त्याच्यामध्ये फाशे असतात. असे फाशे फेकायचे खाली आणि फेकल्यावर त्याच्यावर नंबर पडायचे 1 2 3 8 4 असं. लहानपणी जो चर जे चंपुकल्याचा जसा खेळ असतो त्याचप्रमाणे त्याच खेळासारखा हा द्यूत खेळ भगवान शंकर आणि पार्वती माता खेळत बसले होते. आणि चित्रमा नावाचा गंधर्व त्यांच्या दर्शनासाठी गेला आणि फासा पडला. फासा पडल्यावर तो फासा पडला होता 8चा. आणि भगवान शंकर म्हणले पार्वती हे 9 पडले बघ. पार्वती माता 9 कुठं पडले? 8 आहेत ती. नाही 9 आहेत. दोघांमध्ये भांडण लागलं. आणि तिसऱ्याला विचारावं, चित्रमाला विचारलं किती पडले? हे भगवान शंकराची बाजू घ्यावं म्हणून मातोश्री 9 कुठं आहेत? हो काही 8 आहेत असं खोटं सांगितलं. आणि पार्वती मातेने त्या चित्रमा गंधर्वाला श्राप दिला. तू खोटा आहेस, तू अधम आहेस, तू पापी आहेस आणि भगवान शंकराची बाजू घेऊन तू खोटं बोलतोयस.
आणि खोटी साक्ष, खोट पंच या ठिकाणी तू केलास, जा म्हणले मृत्यू लोकांमध्ये तू राक्षस होऊन फिरशील. श्राप दिल्यावर त्याचा हातपाय थरथर कापू लागले. भगवान शंकराच्या पायावरती गडबडा लोळून भगवान शंकरांनी त्याला शाप दिला आणि म्हणले 12 वर्षानंतर तुला विक्रम मारणार आहे आणि विक्रम मारून त्यावेळेस तू 12 वर्षानंतर शापातून मुक्त होणार आहेस. असं या गंधर्वाची, चित्रमा गंधर्वाची कहाणी होती. संपूर्ण वृत्तांत सांगितला राक्षसाने आणि विमानामध्ये बसून स्वर्ग लोकामध्ये निघून गेला. भर्तरीचं सगळं बोलणं ऐकलं होतं विक्रमाने आणि त्या राक्षसाकडे 4 दिव्य रत्न आहेत. त्याचा देह चाचपून बघितला तर त्याच्या हातामध्ये, त्याच्या मुठीमध्ये 4 रत्न दिसली. त्याची मुठी उघडली आणि मूठ उघडून बघितला तर 3 चिंतामणी आणि 1 चौथं दिव्य रत्न त्याला मिळालं. अतिशय आनंद झाला आणि आनंदित झालेला विक्रम, अरे म्हटला तो लहान बाळ भर्तरी खरंच म्हटला किती दिव्य देह असणारा तो बाळ आहे आणि त्यानं सांगितलेला सगळाच्या सगळा वृत्तांत खरा आहे. वृक्षामध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष आहे कल्पतरू, रत्नामध्ये सगळ्यात थोर रत्न आहे चिंतामणी, पशुमध्ये श्रेष्ठ पशु कामधेनू आणि दगडामध्ये परीस. त्याप्रमाणे या सगळ्या पृथ्वी तलावरती भर्तरी श्रेष्ठ आहे असं त्याला वाटलं. काय करावं म्हणले, आता आपल्याला रत्न तर भेटलेली आहेत. भर्तरीचं बोलणं ऐकलेलं होतं, आपल्याला रत्न तर भेटलेली आहेत आणि आपण काय करावं. आता भर्तरीला आपल्या सोबत कसं राहील हे आपण या ठिकाणी कसं त्याला आपल्या सोबत ठेवून घेता येईल ह्याच्याविषयी आपल्याला काहीतरी योजना करावं लागेल. काय करावं लागेल, काय करावं लागेल म्हणून विचार करू लागला आणि हातामधले ते 4 रत्न खिशामध्ये ठेवले, लपवला. आणि ज्या ठिकाणी ते व्यापारी आणि भर्तरी मुक्काम करून पहारा देत होते त्या धर्मशाळेमध्ये आला. ते 4 जण शेकोटी लावलेले होते, शेकोटी लावून तापत बसले होते आणि अचानक हा नवीन माणूस आला आणि त्यांच्या शेकोटीला तापत बसला. भर्तरी जवळ येऊन बसला. सगळेजण भर्तरी मध्यस्थी होता, सगळेजण त्याच्या शरीराभोवती असे, म्हणजे सगळे त्याच्या भोवती घोळका घालून बसले होते. आणि नवीन माणूस आले आणि तापायला बसले. कोण आहे काय नाही, चोर राहायचा, आपलं सगळं धन लुटून नेलं तर काय करावं म्हणून त्याला वृत्तांत विचारले. म्हणले कोण आहेस तू आणि असं अचानक येऊन आमच्यामध्ये कसं काय तू शिरकाव करून या ठिकाणी तापू शकतोस. असं म्हणाल्यावर विक्रमाने सांगितलं, मी या नगरीचा राजसेवक आहे आणि द्वारपाळ आहे आणि आपण बोलत असलेला सगळा वृत्तांत मी ऐकत होतो. त्यांनी म्हणले काय काय ऐकत होतो तुम्ही. म्हणले ही लहान बाळ सांगत आहे, म्हणले कोल्हे कुई कानावर आली आणि कोल्हे म्हणाले की व्यापाऱ्यांनो झोपू नका, जागी राहा आणि तुमचं हे धन लुटण्यासाठी चोर येत आहेत. लहान बाळानं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही त्या चोरांना पळवून लावलं हे वृत्तांत मला माहित होता, परंतु तू कसा काय समजला माझ्या लक्षात आलं नाही, मला सांगा. त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं सगळ्याच्या सगळा वर्तमान हा सगळे म्हणले बाबा भर्तरीचीच करणी आहे. भर्तरीने आम्हाला पूर्वसूचना दिली आणि चोर या ठिकाणी आपलं जे हे सामग्री आहे सामग्री लुटून नेण्यासाठी येणार आहेत म्हणून भर्तरीने सावध केल्यामुळे आम्ही सावध होऊन त्या चोराला पळून लावलं. आणि म्हणले बरं हुशार आहे की म्हणले भर्तरी. आणि थोडं गोड 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 बोलून त्याच्यासोबत मैत्री केली भर्तरी सोबत. लहान बाळ आहे भर्तरी, त्याला काय कळणार आहे. आणि व्यापाऱ्यासोबत भर्तरी त्या दिवशी रात्री राहिला. आता या ठिकाणी विक्रम मनामध्ये विचार करतोय काहीही करायचं आणि हा कोणीतरी दिव्य देहधारी असणारा अवतारिक पुरुष आहे, याला जर आपल्या सोबत ठेवलं तर तो निश्चितच आपल्या देहाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही.
असं मनामध्ये विचार करून काहीतरी करून भर्तरीला आपल्यासोबत कसं ठेवता येईल याचा विचार करत करत त्याच्या मनामध्ये एक युक्ती आली. म्हणले हे सगळे व्यापारी आहेत आणि व्यापारी माल विकण्यासाठी आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत. आपण काय करावं? जकातदार जो आहे, जकातदार आपल्या ओळखीचा आहे, त्याला सांगावं आणि काहीतरी त्याला सांगून आपल्याकडे याला राहण्यासाठी करावं असा मनामध्ये विचार केला आणि त्या सगळ्यांना निरोप देऊन निघाला. इकडं जकातदार नगरामध्ये जकात भरल्याशिवाय कोणी व्यापाऱ्याला येऊ देत नव्हता. त्यांचं जे कर होतं, म्हणजे त्यांची जी सामग्री होती, सामग्रीवरच कर वसूल करूनच नगरामध्ये व्यापाऱ्यांना प्रवेश होता. आणि त्या जकातदारासोबत याचे चांगले संबंध होते. पहाटेच्या 4 वाजता तो प्रातविधीसाठी जकातदार चाललेला होता आणि त्याच ठिकाणी त्यालाच भेटण्यासाठी चालला होता आणि योगायोगाने या दोघांची भेट झाली. त्याला भेटल्यावर म्हणाला, बरं झालं बाबा, म्हणला इथंच या ठिकाणी तुमची भेट झाली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही ध्यान देऊन ऐका. माझा लहान भाऊ आहे भर्तरी आणि लहानपणीच तो आम्हाला सोडून गेला आणि तो आज मला ओळखत नाही. आणि आपण काय करा, तो व्यापाऱ्यासोबत या ठिकाणी आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही त्यांच्या व्यापाऱ्यांची जकात घ्याल त्यावेळेस तुम्ही त्या व्यापाऱ्याकडून 1 रुपया सुद्धा जकात घेऊ नका. त्या व्यापाऱ्यांची जे काही जकात होईल त्याच्या तिप्पट रक्कम मी तुम्हाला देतो. तुम्ही माझं एक काम करा. तो लहान जो भर्तरी आहे तो भर्तरी माझ्या कसंही करून हवाली करा आणि माझा तो भाऊ आहे आणि मला आज ओळखत नाही भाऊ, माझ्या भावावरती माझं प्रेम आहे, त्याला सोबत मी ठेवावं असं म्हणतोय आणि तुम्हाला तिप्पट कर देतो मी. द्रव्याचा लोभ दिला त्या जकातदाराला. जकातदाराने म्हटलं, बरं झालं, म्हणलं आपल्याला द्रव्य मिळणार आहे, काय करायचं आपल्याला, कर माफ करून टाकूया. दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे धर्मशाळेमध्ये मुक्काम केलेल्या त्या व्यापाऱ्यांनी सगळा आपल्या सोबत आणलेली ती सामग्री घेतली, सोबत भर्तरीला घेतलं आणि भर्तरीला घेऊन व्यापारी अवंतिका नगरीच्या द्वारावरती येऊन पोहोचले. आणि सीमेवरती आल्यावर जकातदारांनी अडवलं आणि सगळ्या सामग्रीवरची जकात तयार करून एक चिठ्ठी तयार केली आणि म्हणले एवढं तुमचं कर झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक मुख्य त्यांचा एक नेताच म्हणा की थोडक्यात मुख्य, त्या नेत्याला बोलवलं, मुख्य माणसाला. म्हणले हे काही गोष्ट लक्षात घ्या, आता तुमचं हे काही भलं मोठं कर झालेलं आहे, एवढं हे कर भरल्याशिवाय तुम्हाला आमच्या नगरीमध्ये प्रवेश भेटणार नाही आणि तुमचं साहित्य कसं विकणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक आयडिया सांगतो. म्हणले तुमच्यासोबत एक भर्तरी आहे, भर्तरी नावाचा मुलगा आहे का? त्या व्यापाऱ्याने हाय की म्हणला, लहान बाळ आहे. काय करा तुम्ही, तुमचं सगळंच्या सगळं मी कर माफ करतो, वाटलंच तर तशी चिठ्ठी तुम्हाला लिहून देतो की तुमचं हे सगळं जे जकात आहे जकात माझ्याकडे पोहोचली म्हणून मी लिहून देतो तुम्हाला. तुम्ही भर्तरीला माझ्यासोबत ठेवा, काही दिवस ठेवा आणि तुम्ही तुमची सामग्री विकून गेल्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी पुन्हा आमच्या नगरीमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला मी भर्तरीला सोपवतो. आणि मूर्ख असणारे ते व्यापारी, त्या व्यापाऱ्याला भर्तरीचं काय मोल आहे लक्षात आलं नाही आणि लहान अशा भर्तरीला त्या जकातदाराच्या हवाली केलं, स्वाधीन केलं. कप्तान भर्तरीला म्हणतात, ठेव भर्तरी, या राज्यामधून आपलं काही येणं आहे, तू या ठिकाणी थांब आणि आपलं जे येणं आहे सगळंच्या सगळं येणं वसूल कर आणि वसूल करून तू या ठिकाणी, आम्ही या ठिकाणी ज्यावेळी आपली सगळी सामग्री विकून पुन्हा या नगरीमध्ये येऊ त्यावेळी तू आम्हाला दे. लहानच बाळ, त्याच्या बोलण्यामधला जो कपटपणा आहे त्या बाळाच्या लक्षामध्ये आला नाही आणि त्यानं त्या जकातदारासोबत
राहण्याचं मान्य केलं. ठीक आहे म्हणलं, मी इथं राहतो, तुम्ही जाऊन या. त्या व्यापाऱ्यांनी आपल्या सोबत आणलेली सगळीच्या सगळी सामग्री नगरामध्ये विकली आणि नगरामधून निघाले, बाहेर गेले भरतरीला इथं सोडून. ठरल्याप्रमाणे त्या जकातदारानं विक्रमाला बोलवलं. विक्रमा, हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे मी भरतरीला ठेवून घेतलेलं आहे आणि हे ही कराची चिठ्ठी, हे एवढं या ठिकाणी जकात झाली आहे आणि तू मला दे. विक्रमाने सांगितलं, राजा, मी तुला म्हणलो होतो गडे, तुला तिप्पट जकात देतो, परंतु आता माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. तू काय कर, माझ्याकडे एक दिव्य रत्न आहे, हे रत्न तुझ्याकडे ठेव, गहाण म्हणून ठेवतो, आणि ज्यावेळी माझ्याकडे पैसे येतील त्यावेळी मी रत्न सोडून घेईल. दिव्य असं रत्न पाहिलं, बरं झालं म्हणले. पैशाच्या बदल्यात रत्न का होईना, पैसा का होईना, काही का होईना आलं. आणि द्रव्याच्या मोहाने मोहित झालेला तो जकातदार भरतरीला ठेवून घेऊन त्या विक्रमाकडून रत्न घेतलं आणि त्या भरतरीला विक्रमाच्या स्वाधीन केलं. आणि भरतरीला म्हणतो, विक्रमा, हा माझा गडी आहे, याला तू तुझ्यासोबत ठेव, याचं पालन पोषण कर, संगोपन कर, याला काहीच कमी पडू देऊ नको, असं सांगितलं. लहान बाळाला काय तेवढं लक्षात आलं नाही यांच्यामध्ये. आणि भरतरी सोबत विक्रम आपल्या घरी आला. आईला सगळा वृत्तांत सांगितला. आई, हा भरतरी आहे. आईने पाहिलं, बालस्वरूप दिव्य आणि तेजस्वी दिसणारं त्याचं स्वरूप पाहिलं आणि तिने म्हटलं, कोणतरी अवतारी या ठिकाणी महात्मा पुरुष या पृथ्वी तलावरती अवतार घेऊन आलेला आहे. विक्रमाने सांगितलं, मातोश्री, म्हणले, हा जो लहान बाळ आहे म्हणले, याला तू लहान समजायचं, या ठिकाणी चूक करू नको म्हणले. अतिशय म्हणले हा बाळ म्हणले चमत्कारी काय, आणि तुला नंतर सांगतो म्हणले काय याचा चमत्कार आहे. आणि तू मला जसं प्रेम देतीस तसंच प्रेम ह्याला दे. माझा भाऊच आहे म्हणले, माझा लहान भाऊच आहे, आणि माझ्यासारखंच याला प्रेम द्यायला काही कमी पडू देऊ नको. आणि ज्याप्रमाणे तू माझ्यावरती माया करतेस, ज्याप्रमाणे माझ्यावरती प्रेम करतेस, त्याप्रमाणेच याच्यावरती प्रेम करतो. आपल्या दृष्टीमध्ये तुझा भाव येऊ देऊ नकोस बर काही. सगळा वृत्तांत आईला सांगितला विक्रमाने. दिवसामागून दिवस उलटून गेले आणि तिघेही, म्हणजे आता कसं आहे, माणसामध्ये आल्यानंतर, एकमेकाच्या सहवासात, एकमेकाच्या संगतीमध्ये आल्यानंतर सोबत बसणं, उठणं, जेवण करणं, हसणं, खेळणं, बागडणं. आणि भरतरीवरती सत्यवतीचा या ठिकाणी जीव लागला, लळा लागला. आणि आपल्या विक्रमाप्रमाणेच भरतरीचं संगोपन करू लागली, पालन पोषण करू लागली. आपल्या प्रेमाचा, आपल्या वात्सल्याचा त्याच्यावरती वर्षाव करत आहे. आणि त्याची ओळख करून दिलं आणि ओसरीवर बसून भरतरीला जेवायला दिलं. थाटामाटामध्ये त्याचं संगोपन करत आहे. आणि भरतरीने प्रेमानं आपल्या आईला हाक मारायची, आपली आईच समजून आपल्या भावंड, मोठा भाऊ विक्रम त्याच्यासोबत राहू लागला. विक्रमाबद्दल बंधू प्रेम होत आणि पुढे या तिघांमध्ये प्रेम इतकं वाढलं, ते एकमेकाला सोडून राहायलाच तयार नाही. अतिशय सुंदर कथेचा हा भावार्थ आहे. अतिशय गोड असणारे आजच्या कथेचं या ठिकाणी निरूपण झालेलं आहे. नवनाथ भक्तिसाराचा अध्याय 26 या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पुढच्या अध्यायामध्ये कुंभाराच्या घरचा हा जो विक्रम आहे, राज्यपदावर कसं बसल, त्याला राज्यपाठ कसं भेटेल या अवंती नगरीचा, काय आहे ही कथा पुढच्या अध्यायामध्ये जाऊन घेऊया. या ठिकाणी ग्रंथ करते
अनन्य भावाने श्रोत्यांच्या चरणावरती साष्टांग परिनिपात घालून म्हणतात, श्रोते हो, उद्याचा अध्याय बी अतिशय गोड आणि सुंदर असा हा अध्याय आहे. नवनाथ भक्ती सराच्या 26व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की ज्याच्या माथी गोहत्येचा दोष आहे, गोहत्येचा दोष जाऊन शत्रुतुल्य मुले होणार नाहीत, असं 26व्या अध्यायाचा या ठिकाणी फलश्रुती ग्रंथकर्त्यांनी सांगितलेला आहे. अतिशय गोड रसाळ दिव्य असणारा हा आजचा अध्याय कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये अवश्य कळवा. माऊली ज्ञानोबा यांचं पसायदान घेऊन या अध्यायाची आपण सांगता करावी. हरी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म विरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार तणतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुखे अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजयी होवावे जे, तेच म्हणे श्री विश्वेश्वराव. होईल दान पसाव, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. माऊली ज्ञानोबा रायाच्या पसायदान आजच्या अध्यायाची सांगता करूया आणि उद्या विक्रमाचा राज्याभिषेक कसा थाटामध्ये होईल ही कथा पाहूया. रामकृष्ण हरी. आदेश.